तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे चर्चा करतोय राज्याच्या राजकारणासंदर्भात, अजित पवार गटासंदर्भात. खरं तर गेल्या वेळेला जिशांत सिद्दीकी यांना विधान परिषद मिळाली, आता जे राजेंद्र जैन यांना मिळाली. मूळ मुद्दाचे चाकणकरबाईंना ही संधी मिळाली असती. त्यांच्या नावाची चर्चा त्यावेळेला पक्षाने कदाचित प्रफुल्ल पटेल तटकरे यांनी होकारही दिला असता आणि पार्थ पवारांनी कदाचित दिला असता. मात्र त्यांची संधी गेली. खराब प्रकरणामुळे त्यांना राज्यसभा किंवा विधान परिषद ही संधी मिळता आली, पण महिला त्या ओव्हर स्मार्टपणा त्यांना नडला, सोशल मीडिया नडला आणि खूप म्हणजे शरद पवार गटावर बोलणं त्यांना नडलं. आणि राजकारणामध्ये प्रत्येकाला संधी येत असते, नियती कुणाला सोडत नसते, प्रत्येकाचा हिशोब होत असतो. तशाच प्रकारे ते खूप म्हणजे आवातावामध्ये मी खूप राष्ट्रवादी काँग्रेसची महिला अध्यक्ष म्हणून, एक महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून, आणि फार माझं कोण वाकडं करू शकत नाही आहे, पार्थ आपले तटकरे माझ्यासोबत आहेत, अजित पवार सोबत आहे, अशा भूमिकेत वावरणाऱ्या आणि सोशल मीडियातून फार सक्रिय असणाऱ्या, फार मोठ्या महिलांच्या प्रश्नांवर मी काम करते असे दाखवणाऱ्या, आज जर सिस्टीमध्ये व्यवस्थित राहिले असते तर आज राज्यसभेच्या नाही म्हटलं तर विधान परिषद त्यांना संधी मिळाली असती एक महिला म्हणून. पण मात्र तसं काही झालं नाही आहे. अशोक खरात प्रकरणामुळे त्या बॅकफुटवर गेल्या आणि परत आता काय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना स्थान मिळणार नाही, कुणी किती काय केलं तरी. कारण इतकी बघा, धनंजय मुंडे बॅकफुटवर गेलेले आहेत, त्यांनाही आता फारसं काही स्थान मिळत नाही आहे आणि रुपाली चाकणकरांनाही सुद्धा मिळणार नाही. एकूणच काय, जर रुपाली चाकणकरांनी त्या काळामध्ये सिस्टीम कसं बघा, राजकारणामध्ये ग्राउंड लेवलचा नेता असतो ना, त्याला माहीत असते टप्प्याने कितीपर्यंत वर जायचं, कुठे थांबायचं आणि कुणासोबत थांबायचं आणि काय करायचं, हे ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्याला माहीत आहे. कारण तो शेवटी घटका मोजून, शेवटी श्वास किंवा धक्के खात जिल्हाध्यक्ष, नेतृत्व आमदार झाले असतो. आता रुपाली चाकणकर मनसेतून होत्या, राष्ट्रवादी काँग्रेस आल्या, मग तिथं काय आंदोलन केलं, मग थेट चित्रा वाघ तिकडे भाजपात गेल्या आणि थेट पुण्यातून थेट महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या महिलांच्या. नंतर मग सत्ता आली वगैरे, त्यावेळेला मग थेट महिला आयोगाच्या अध्यक्ष बसल्या. कारण मग ग्राउंड लेवलचा प्रश्न, महिलांच्या प्रश्न वगैरे काम करून किंवा तसं काही नाही झालं ना, थेट साहेबांच्या जवळच्या असतील कुठल्या तरी, त्याचा शेवटी फायदा झाला. आणि जर त्या ग्राउंड लेवलच्या असत्या संघर्षाचं तर ते आज मोठे आल्या. निलमताई सुद्धा सोशल मीडियातून किती सक्रिय असतात, आज त्या मोठे आल्या तर नाही माहिती आहे. तसं पुण्यामध्ये राहणाऱ्या निलमताई आहेत, याची भान रुपाली चाकणकरांना कदाचित नसावं. मूळ मुद्दा असा आहे, ग्राउंड लेवलवर काम तुमचं महत्त्वाचं आहे. तुम्ही हवेत गेलात आणि हवेत खाली कोसळलात, हे महाराष्ट्राने पाहिलं ना. त्यामुळे तुमच्या एक संधी होती, ती संधी हुकली हे मात्र नक्की आहे. रुपालीताई, अजूनही वेळ गेली नाही, पण आता तुम्हाला महाराष्ट्र सोडणार नाही किंवा महाराष्ट्र आता तुमच्या नजरेने बघणारही नाही. तुम्ही किती आव्हाना किंवा तुम्ही काही करा किंवा आता बैठका तुम्ही घेतात वगैरे, हे ते काही ज्याही राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा आपल्या जवळच्या, पण महाराष्ट्र आता तुम्हाला ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून, एक महिला म्हणून ज्या तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा होता, महिलांचा होता, तो आता संपलेला आहे. कुणीही किती येईल, ठीक आहे, राजकारणामध्ये 10 वर्षांनी पुन्हा वर येऊ शकतो. जर तरला राजकारणात वेटेज असतं, कधी काय होईल, कोण कधी येईल हे सांगता येत नाही. पण राजकारणामध्ये पण तुमचं महत्त्व आता कमी झालं. तर आता तुम्हाला महाराष्ट्र विसरणार नाही, एवढं मात्र नक्की. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.